अभिवाचन. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 20वी. सात्विक प्रेमाची भूक. भाग 2. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. सात्विक प्रेमाची भूक भाग 2. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ सुकुमार लडीवाळ, कृष्ण यशोदेचा तान्हा त्यास पाजी प्रेम पान्हा, कृष्ण बाळ मेघ श्याम यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पान्हा पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल, चल मला निजव. थोडा वेळ मला थोपट, राहू दे पोतेरे. मुलापुढे आईचे काय चालणार. मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ दूर कोंबडा आरवे, परी बाळा झोपी जावे लहान तू. पहाटेची वेळ बाजू लागली रहाट, बाळा तुरे पाळण्यात झोप घेई. पहाटेची वेळ काका करीतो कावळा, झोपे परी माझ्या बाळा उठू नको. पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटलं, आई, मी आपलं निघून जातो. मी येथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू, हे चांगले का. अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते. बाहेर कोणी अपमान केला असेल, त्यांचा रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही. त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का. इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू या 2 शब्दांमुळे विसरून का जावे. आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहेत आणि कोण ऐकणार आहे. आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासाठी तू तयार नसावे का. आईबापांच्या धर्मभावना दुखवेला जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का. आई मला समजावित होती. केसात कसला आलाय का धर्म, मी म्हटले. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस. मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपण आश्रमवासियास सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा. धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो,
परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझा भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावायचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्यास घरी जावायचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावायस यावायचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लईशी डोकी वाढवलीस, असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी तर फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले पातोळेकर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. श्याम, चुलीखाली घाल थोडं. मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रागे भरले होते, परंतु त्यांचे किती प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयात जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम की 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत. 2 शब्दांनीच ती मरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तो पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थटलीत नैवेद्यास दूध ठेवले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती किसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टकं वगैरे पाहिली. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असे. तांदूळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळतात. त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावायचे. वाफेर हे उकडावायचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय? पातोळा कशाबरोबर खावायचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खवावायचा. मग तो खवलेला नारळ थोडे कडक पाणी वर थोडे मीठ घालून चांगला कुस्करावायचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढावायचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात.
मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ गा आणखी पातोळा, माझा म्हणून एक वाढ, वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल, देवांना 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवाव्यास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबल्या? मी म्हटले. आईला माहीत आहे. जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तिथे श्लोक बीक म्हणत बसू नको. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावायचे, चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जायच्या वेळेस नाही विचारायचा, लबाड कुठला. आणि तिथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ. मला हसू आलं. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न गोड नसते लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कुणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पुशीत नाहीत. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ होऊ नका. जर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचं जेवण झालं. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणे जमविली व बाहेर घासावेस नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे काढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडोली धुतली. ती त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाणी खाली विस्तव हवा किंवा नको हे तिने पाहिलं. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सरे खाडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवावायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती, ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने काढले. ते वाढले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीच ये हो. पाय फार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट वाटून नको घेऊ. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढे बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते. तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो.
आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस? तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाप आहेत. ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत? तुला घालवून दिले का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडतोय. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटतंय. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरंच कसा बरा उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणाने पाहून निघून गेला. मीही जल्दीनंच चालू लागलो. धन्यवाद.